ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता। त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एक जागृत देवस्थान आहे। प्रति पंढरपूर म्हणून ह्या देवस्थानाला मान्यता आहे आणि लोक मानतात। भक्तगण हे पुऱ्या महाराष्ट्रातल्या या ठिकाणी येतात। इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचे नातेवाईकसुद्धा दरवर्षी ते भेट देतात आणि एक नवसाला पावणारा हा देव म्हणून प्रसिद्ध आहे। कारण या ठिकाणी जर आपण घाडी विरोध किंवा असं मालकपण करणारे माणसं म्हटलं तर इथे कोणी नाही। जरी आपण स्वतः जरी नारळ ठेवला आणि आपण एखादा नवस बोलला तर तो देव त्या नवसाला पावतो आणि म्हणूनच ह्या देव जो नवसाला पावतोय त्यासाठी लोक भक्तगणांनी जी का रक्कम दिली आहे त्या रक्कमेत आज 1-2 कोटी रुपये त्या ठिकाणी मंदिर उभं होतं आहे आणि त्या मंदिरासाठी हा सगळ्यांचा हातभार आहे। हा या ठिकाणी जो कार्यक्रम दिवसभरामध्ये चालतो त्यामुळे अखंड हरिनाम सुरू होतो। त्याप्रमाणे संध्याकाळी एक महाआरती होते, सकाळी पहाटे 5 वाजता काकड आरती या ठिकाणी होते आणि त्याच्यानंतर मग प्रसाद दिला जातो। आणखी जर तुम्ही म्हटलात तर ही इथे येणारे जे भक्तगण असतात ते इथे आल्यानंतर खुश होऊनच जात असतात। कारण एक पुन्हा कधी या ठिकाणी आपण येतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो असं प्रत्येकाला वाटत होतं। रात्री जेव्हा जेवल्यानंतर 11 वाजता या ठिकाणी चित्ररथ आणले जातात त्याला आपण मग एक दिंडी म्हणतो आणि त्यामध्ये हा जो प्रोग्राम बघण्यासाठी तर भयंकर लोकांची गर्दी असते आणि आरती हे 2 या प्रोग्राम या ठिकाणी मोठे असतात। तर आपण या जागृत दिवसांना भेट द्यावी अशी मी आपल्याला मंडळाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। मी या गावचा समितीचा प्रमुख आहे आणि देवगड तालुक्यामध्ये तांबडे हे सुंदर वस्ती असलेलं एक सुंदर शेजारी गाव आहे आणि त्या ठिकाणी आमच्याकडे हरिनाम सप्ताह रथसप्तमीला उभा राहतो आणि तो पौर्णिमेला संपतो अशी जी आकांक्षा आहे। आणि या देवस्थानला अनेक जण भाविक येऊन भेट देतात, भजनं करतात, गायन करतात आणि सरळ असे मदतही करतात आणि हे जागृत देवस्थान आहे। इथे आपण जर नवस केला, कुठली मागणी केली तर हा देव आमचा पावणार आहे, तुमच्या भेटीला धावून येणार आहे। तरी माझी तुम्हाला सर्वांना अशी नम्र विनंती आहे की आज आमच्या मंदिराचा 8वा दिवस असून सांगत आहे तीर्थप्रसाद सर्व लोकांनी घेऊन गेले। गावोगावीचे लोक तीर्थप्रसाद घेतात आणि मोठ्या आनंदाने निघून जातात। माझी आपल्याला एकच विनंती आहे की आमचं हे मंदिर अपूर्ण अवस्थेत आहे। पूर्ण अवस्थेत जाण्याकरता आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे। तरी कृपया आपण आमच्या मंदिराला सहकार्य करावे, देणगी रूपातून सहकार्य करावे, मंदिराला भेट द्यावी अशी आमची कळची विनंती आहे। धन्यवाद। हा सोहळा तसा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकप्रिय आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबर म्हणजे असं भव्य आणि प्रशस्त हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे। दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक दर्शन घेतात। हे आमचं एक जागृत देवस्थान आहे आणि ह्या जागृत देवस्थान जवळजवळ सगळेच मुंबईकर चाकरमानी उपस्थित राहतात। भरपूर देणगी, मंदिरासाठी भरपूर योगदान, वर्गणी या जागृत देवस्थानाला कुठल्या प्रकारचं सहकार्य कमी पडायला देत नाही आणि अशा प्रकारे आमचं हे तांबर्डेचं जे वैभव आहे, तांबर्डे गाव हा 100% साक्षर आहे आणि ज्या वाळूमध्ये हा गाव बसला आहे तांबर्डेच्या वाळूमध्ये जो गाव बसलेला आहे त्या ह्या वाळूला, ह्या मातीला वेगळाच सुगंध आहे। हे निसर्गरम्य असा हा तांबर्डे गाव आहे। इथे या तांबर्डे गावात बहुतेक शारदेचे उपासक आहेत, नटराजाचे उपासक आहेत आणि पर्यटकही आजकाल भरपूर येऊ लागले आहेत। त्यामुळे आमच्या ह्या विठ्ठल रखुमाई मंदिर या उत्सवाला अतिशय शोभा आणली आहे। ग्रामस्थांनी म्हणा, तरुण नागरिकांनी म्हणा किंवा जिल्ह्यातील इतर लोक, देवगड तालुक्यातील लोक, ह्या लोकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आजही आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे। आमचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यासाठी फक्त थोडंसं काम बाकी आहे। त्यासाठी आपण सर्वांनी त्या मंदिराला मदतीचा हातभार देऊन सहकार्य करावे अशी माझी सर्वांना प्रार्थना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।